राजेश कोरपे यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. मॅचला पहिला चेंडू मोहम्मद कैफ सूरज करकरेसाठी आपण पाहतोय. मनगडी फटका इथे खेळलाय. काँग्रेस माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य इब्राहिम जमाने यांना सुद्धा विनंती आहे. या स्पर्धेनिमित्त त्यांनी सुद्धा शुभेच्छा आशीर्वाद इथे द्यायचे आहेत. तर मी वळतोय त्यांच्याकडे, जमाने सरांकडे. MMPTCLच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कोरपे, बाकी इतर या व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ कार्य सर्व टीमना शुभेच्छा देतो, ज्यांनी या आजच्या खेळाचं नियोजन केलेलं आहे. त्यात आमिर देशमुख असतील, तन्वीर असतील, तरच खेळ चांगला होईल. प्लेअरला बघण्यासाठी नाही, प्लेअरचा खेळ बघण्यासाठी आहेत. तर त्यांना तुमच्या अंगामध्ये जे कौशल्य आहे ते दाखवा आणि चांगला खेळ करा, हीच अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमचे घरटकर सरना त्यांच्या वाढदिवसाबद्दल माझ्यातर्फे आणि सर्व उपस्थितांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धा कव्हर होते. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहूनच आम्हाला कळो, तुमच्याकडे पाहूनच आम्हाला कळो. तर तुमचे सुद्धा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. वळूया आपण MMPTCL सीझन 1 कडे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आला होता कैफ, जबरदस्त गोलंदाजी त्यांनी पाहिली. एक अपील सुद्धा केला होता सूरजच्या विरोधात, पण पंचांनी फेटाळला. अबुझर शरफ, जरा आपण गोलंदाजांचं नाव इकडे सांगायचं, कारण तुमच्याकडे 11 खेळाडूच आहेत. अबुझर
अप्रतिम वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला अबुझरचा. अप्रतिम गोलंदाजी. सुरुवात अतिशय चांगली करताना इथे पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं या स्पर्धेची सुरुवात होते 8 षटकांचा सामना, त्यामुळे टॉस जिंकून धोड लागली होती दोन्ही कर्णधारांमध्ये की प्रथम क्षेत्ररक्षण कोण घेईल. पण सूरज दुर्दैवी ठरला. सुदैव होतं ते आज निखिल पारवेचं. अबुझर फैजलसाठी हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात स्क्वेअर लेगला, पण अतिशय चांगला स्ट्रोक. चेंडू जात नाही कारण तिकडे आउटफील्ड स्लो आहे. आपण जर पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट आणि लॉंग लेग पर्यंतचा जो एरिया आपल्याला पाहायला मिळतोय तो थोडासा आउटफील्ड खराब आहे कारण माती आहे तिकडे, त्यामुळे ओलं आहे क्षेत्र, त्यामुळे तो चेंडू ट्रॅव्हल झाला नाही तर कुठल्याही मैदानात फैजलचा चांगला स्ट्रोक, एक नटराज स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पूल आणि हुकचं संमिश्र स्ट्रोक त्याने खेळला आणि 2 धावा घेतल्या. धावसंख्या होते इथे 13 धावा. अबुझर पंचांच्या उजव्या बाजूनी फैसलसाठी स्लोवर वन, पण उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. पंच मात्र दंडित करतात इथे अबुझरला. एस सिटीचं वाईड बॉल करतात. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ऑक्टोबर 2018 पासून नवीन नियमांची यादी आली, त्यामध्ये 22 क्रमांकाचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या इथे उपस्थित झालेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा पुन्हा एकदा शब्द सुमनाने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी किमती वेळ इथे दिला. गरटकर सर, तुम्हालाही पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. सन्मान्य अमीर देशमुख, आपल्याला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये जिमाद यांची भेट घ्यायची आहे. आज जातोय चेंडू सीमारेष. आणि धावत संख्या होते 18 धावा. दुसरं षटक सुरू आहे. अबुझर थोडासा मागडा ठरताना इथे पाहायला मिळेल. जबरदस्त फलंदाजी फैसल इथे करते, त्याच्या माध्यमातून पहिला चौकार येते. सूरज चर्चा करताना फैसलकडे चर्चा हीच असणार आहे कारण हे 8 षटकांचा सामना आहे. अर्थात पाहिलं तर फलंदाजी लाईनअप डीप आहे. डगआउटमध्ये आपण पाहिलं तर चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. केतन आहे, रोहित आहे, आकिब आहे. इन एक्सपिरियन्स शेप परदेशी सुद्धा प्लेइंग 11मध्ये आहे, त्यामुळे एक ताकद निर्माण होते खऱ्या अर्थाने. खदीजा 11 संघाची जरी टॉस हरला असेल तरी एका मोठ्या स्पर्धेमध्ये लीगमध्ये पहिल्या मॅचला टॉस खूप मॅटर होतो, पण इथे मोठी धावसंख्या जर उभारली सूरज फैसल आणि साथीच्या खेळाडूंनी तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. अबुझर डान्सिंग डाऊन द ग्राउंड, इथे फटका फसला. ही चूक केली फैसलनी, गरज नव्हती या स्ट्रोकची. 8 धावांचं हे 8 षटकांचा सामना, पण फैसल करतोय चूक. पहिला गडी बाद. डीजे धन्यवाद डीजी. 10 धावांवर फैसल बाद झालाय वैयक्तिक. आता फलंदाजसाठी जातोय रोहित गमरे, आणखीन एक चांगला फलंदाज. धावसंख्या इथे पाहायला मिळते आपल्याला 18 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होते. अर्थात गरज नव्हती, पण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक होतं, त्यामुळे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला फैसलने. 8 षटकांचा सामना आहे, वेळ जाऊ द्यायची असते. रोहित गमरे अर्थात नॉन स्ट्राईकला तो असेल आता, कारण झेल उडाला होता तेव्हा दोन्ही फलंदाजांनी आपल्या एंड चेंज केला होता. सूरजसाठी देखणा स्ट्रोक. वाह, क्रिकेटची नजाकत, ताकद
कला शास्त्र आक्रमकता इथे पाहायला मिळते. वाड शॉट षटकार. धन्यवाद डीजी. डेड बॉल. अबुजर यशस्वी पण ठरलाय, पण त्याच्यावर हल्ला सुद्धा चढवलाय खऱ्या अर्थाने सूरज करकरे. खूप कमी स्ट्रोक सूरजच्या बॅटमधून असे पाहायला मिळतात. अर्थात त्याचा पॅटर्न किंवा एरिया एक चूज केलेला ऑन साईडला तो जास्त रेफर करतो, पण इथे सगळ्यांना आश्चर्यचकित केलं हा स्ट्रोक खेळून. हलक्या हाताने खेळलाय. स्क्वेअर लेगला पंचांच्या दिशेने चेंडू एकेरी धाव घेतोय. एकेरी धावा आणि धावत संख्या होते 25 धावा दुसऱ्या षटकाची होते. तर सांगता पॉवर प्लेची 2 षटकं होत आहेत समाप्त. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. हे मला तर इथं प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आपल्याला इथे मिळेल. अर्थात एक चांगलं मोमेंट इथे आपल्याला पाहायला मिळेल आर आर एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. महाड माणगाव पोलादपूर तालुका चॅम्पियन्स लीग MMPTCL साठी अर्थात ही प्राईज आम्हाला मिळाले ते आमचे मित्र अर्थात मनसूर करबेलकर कुवेत यांच्याकडून. आणि माझ्या समालोचनावर अतिशय प्रेम करणारे व्यक्तिमत्व मनसूर करबेलकर, कारण त्यांच्याकडून कुवेतवरून खास एक गिफ्ट माझ्यासाठी आलं होतं. अर्थात हा वॉच माझ्या थँक्स मनसूर करबेलकर. अर्थात आर आर एंटरप्राइजेस 3SPLमध्ये. तर मनसूरभाई तुमचेसुद्धा या स्पर्धेनिमित्त यूट्यूबच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. फुलटॉस चेंडू हा चांगला फटका आहे. चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. सूरज करकरेच्या बॅटमधून येते देखणा. तिसरं षटक सुरू आहे. मोहम्मद कैफ गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले तर 5 धावा दिल्यात. स्लोवर वन पाहायला मिळाला. कव्हरच्या वरून संधी होती. दुसरी धाव इथे गरज नव्हती आहे, पण 2 धावा रोहितनी पाहिलं की मी कंप्लीट करू शकतो, कारण तो आत्ता आलाय ताज्या दमाचा आहे. पण सूरज तिसऱ्या षटकापर्यंत खेळतोय, कारण ऊन प्रचंड आहे. आपण पाहायला मिळेल एक्झॅक्ट 12 वाजलेत. या सामन्यात नेमके कुणाचे 12 वाजतील. आता फलंदाजी ज्याप्रमाणे सूरजची सुरू आहे, तर नक्कीच सूरज एक मोठी धावसंख्या उभारणार आपल्याला पाहायला मिळेल. कैफ रोहितसाठी हा चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिझन मध्ये एक देखणा स्ट्रोक. वा, चेंडू सीमा पार येतोय एक कणकणीत चौकार. धन्यवाद. आता तो लॉक लॉक काढून ठेवा दिवसभर. प्रत्येकाला लॉक खोलत बसेल तर टाइम झाला. हा मोठा फटका आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 2-2 दिसतात चेंडूच्या खाली, पण एक अप्रतिम झेल आणखीन एक झटका इथे मिळतोय कधीच्या 11 साठी. डीजे
समान. ओसामा. चांगला स्ट्रोक. सलमान आपलं खातं उघडतोय. मोहम्मद कैफ क्षेत्ररक्षण करतोय लॉंग ऑन रिसनला. प्रीतम आहे लॉंग आपला. मुशर्रफ आपल्याला पाहायला मिळेल कव्हरला. आता ते क्षेत्र आता बदलेल कारण उजव्या हाताचा सरळ हाताचा फलंदाज सूरज करकरे स्ट्राईकला जातोय. आपल्याला पाहायला मिळेल लॉंग लेगला क्षेत्ररक्षक जातोय. ऑन साईड जास्त प्रेफर केलं जातं म्हणून तीच साईड जास्त सुरक्षित केली जाते. लॉंगरला मोहम्मद कैफ येतोय. प्रीतम आहे मिड विकेटला. स्क्वेअर लेगला मुशर्रफ आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर वन पाहायला मिळाला. बोट फिरवली होती ओसमाने चेंडूवर. सूरज परफेक्ट स्ट्रोक खेळू शकतो. बॅटची आतली कडा लागली. फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाने चेंडू पकडला. धावा रोखल्या गेल्या. धावा आली नाही. धावत संख्या आहे 37. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. त्यामुळे जास्त जोराने खेळण्याचा प्रयत्न केला नाही सूरजने. त्याला माहिती होता हा जर पूर्ण केला असता तर कदाचित क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला असता. तेवढी ताकद झोकून दिली नाही या स्ट्रोकमध्ये सूरज यांनी. एकेरी धाव घेतली. त्याला माहिती आहे 8 षटकांचा सामना आहे. 4 षटकानंतर आणखीन एक 4 षटकं आहेत. तर त्यांनी डिसाईड केलं आहे 4-4 षटकांच्या सेशनने आपण खेळूया. 4 षटकं ही झाली का 4 षटकांचा पुन्हा एक सामना आपल्याला पाहायला मिळेल असं खेळूया. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंच दंडित करतील. नाखुश आहे गोलंदाज आणि यष्टीरक्षक. एकेरी धावा आणि धावत संख्या होते 39 धावा. इशारा येते पंचांकडून. ओसामाचा अंतिम चेंडू येणे बाकी आहे. स्ट्राईकला आहे सूरज करकरे. हा मोठा फटका आहे. यस लॉंग ऑफ रिझनला येतो एक देखणा दिमागदार षटकार. चेंडू सीमा रेषा पार. सांगितले ओके तू तयार नशील तरी दुसरी धाव नको आहे. केतन एकेरी धाव आणि समाधानी होतोय. धावत संख्या होते
47 धावा. पाचव्या षटकाची सुरुवात इथे केली भारतने. भारतकडे वेग आहे, प्रचंड वेग आहे. जर नियंत्रित गोलंदाजी केली तर तो रोखू शकतो फलंदाजांना. हाफ ट्रॅकर होता हा. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा इरादा, थोडंसं फंबल आणि हीच संधी घेतली केतन आणि सूरजनी. 2 धावा इथं. बॅकअप चांगला आहे. 1 2 3 खेळाडू आपल्याला बॅकअपला पाहायला मिळतील ना, ते एक आणखीन अतिरिक्त धाव गेली असती. 2 धावा इथे मिळतात सूरज करकरेला. 2 धावांनी धावत संख्या होते 49 धावा. 8 षटकांचा सामना आपण अनुभवते. भारत महाले. सूरज करकरेसाठी पुढील चेंडू. चांगला स्ट्रोक आहे. मैदानाच्या साह्याने खेळलाय. शरप आहे तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अर्थात मेहर 11 टेम्पाला त्याचा स्थानिक संघ आपल्याला पाहायला मिळतो मुशर्रफ. ओएसिस टुर्नामेंटमध्ये त्यांनी निर्धाव षटक हाताळलं होतं. हा चांगला स्ट्रोक आहे. वा काय नजाकत आहे. देखणा स्ट्रोक. चेंडू वन बाउन्स. सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. डीजे. संख्या होते. अर्धशतक पूर्ण होते. ते खदिजा 11चं 53 धावा. चांगली सुरुवात इथे दिली सूरज करकरने खऱ्या अर्थाने. आता केतनलाही धावसंख्या पुढे न्यावी लागेल. हा चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आला. भारतच्या गोलंदाजच्या विरोधात बॅकवर्ड पॉईंटच्या वरून हा स्ट्रोक खेळला. फुलटा चेंडू आहे. इथे फटका फसलाय. खराब स्ट्रोक सिलेक्शन केतन कडून. फलंदाज बाद. एक चौकार आला होता. धावसंख्या चांगली होती. केतनला फुलटॉसचा मोह मात्र आवरता आला नाही. मोह नडला, लालच बुरी बला आहे आपल्याला शिकवलं जातं. खराब स्ट्रोक, द्विधा मनस्थिती, कारण डोक्यात आहे 8 षटकांचा खेळ. इथेच सगळे फलंदाज माघारी परतलेत. 8 षटकांचा खेळ, इथेच कॉन्सन्ट्रेशन खराब होते. कारण मोठा स्ट्रोक खेळू का नको याच्यानंतर षटकं आहेत. या द्विधा मनस्थितीमध्ये केतन सुद्धा माघारी पडतोय. अर्थात ही परिस्थिती हाताळली ती खऱ्या अर्थाने सूरज खेळण्याचा सूरज प्रयत्न करतोय. ते एका बाजूनी फलंदाज बाद होत आहेत. त्यामुळे पुन्हा त्याला संयमी खेळ करावा लागतोय. नाही इतका शांत सूरज आपण पाहिला नाही. षटकाची सांगता धावसंख्या होते 54. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत 54. डीजेच्या माध्यमातून ऐकूया षटकानंतर एक अप्रतिम संगीत, सुमधुर संगीत. ओर टू डीजे. ओसामा. हा चांगला फटका आहे. सूरज करकरे ब्रँडेड षटकार. चेंडू सीमा रेषा पार. धन्यवाद डीजे. अप्रतिम षटकार पाहायला मिळते सूरजच्या बॅट मधून. तिसरा षटकार इथे पाहायला मिळतोय. 2 चौकार त्याच्या माध्यमातून आलेत.
धावसंख्या पोहोचवली 60 या धावसंख्येवर 6व्या षटकाची सुरुवात. ही एव्हरेज जर आपण पाहिलं तर 80च्या वरती नक्की धावा करेल खदिजा 11 संघ. 34 धावसंख्येवर खेळतोय इरफान दुस्ते संघ. मालक आपल्याला पाहायला मिळतील खदिजा 11चे. सूरज करकरे कॅप्टन. एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो इथं. फैसल संगमेश्वरी जो बाद झाला, रोहित गमरे तोही बाद झाला, केतन भोसतेकर आपण पाहिला तोही बाद झाला. चांगली फलंदाजी आहे, लाईनअप आहे. सलमान कारविनकर सुद्धा बाद झाला. आकिब धनसे आता जोडीला आहे सूरजच्या. आदिल आहे, शेफ परदेशी आहे, तेजस शिर्के, गणेश. चला, खेळ थांबलाय कशासाठी हे लक्षात येत नाहीये. तर मैदानात काय इश्यू आहे आपल्या. क्या बोल. ये क्या है खाने दे। ये क्या है जिमान. तो आमदार जी चूक आहे, कंपल्सरी घ्यायचं. स्पर्धेचा नियम काय आहे आपल्याला मला नाही माहिती. 6व्या षटकाचा पॉवर प्ले असेल तर तो कंपल्सरी पॉवर प्ले आहे. तर जर घेतला नसेल तर ते पंचच देतील पॉवर प्ले. एक बॉल झाल्यानंतर पण तो समोरचा प्लेयर घ्या. बॅटिंग पॉवर प्ले एक्झॅक्ट इथून पुढे लक्षात ठेवा. 6व्या षटकापर्यंत तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. जर फलंदाजाकडे कुठलीही सूचना आली नाही तर पंच 6वं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले म्हणून घोषित करतील. हा स्पर्धेचा नियम आपल्या लक्षात येईल. इंटरनॅशनल नियम आहे. शेनवॉन गेला का. या स्पर्धेचे प्रेसिडेंट जिमात खतीब, आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्समध्ये या. चांगला स्ट्रोक, पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार, दणदणीत चौकार. डीजे पहिला नो होता की काय विचारा. नंदूचे 64 धावा झाल्यात. 38 धावा. शिक्षाला ना हा ते वाटतं नाही. निर्धाव चेंडू धाव घेत होता नंदू, पुन्हा थांबवलं अकीबला. आणखीन एक चांगला स्ट्रोक, पण क्षेत्ररक्षक आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक दिसतात आपल्याला.
पहिल्याला थांबवून धरलाय आणि धाव एकच. जिमात खतीब अरे काय रागावू नको रागावू नको. एक धाव तिथल्या तिथे हे केलं परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि दोनच बॉल झालेत ना, दोनच बॉल झाले, दोन वाईट गेल्या एक नो गेला. 4 to go, 4 to go. पहिला नाही नंबर हा 3 to go. चला ठीक आहे. डिस्टन्स फायनल. सर नो नाही ना, धावा. मग 3. इथे आवाज करा. जोकच केला. पहिला नो नाही होता. 3 बॉल 3. 3 बॉल ओके. 86 धावा. नोचा एक धाव घेतली होती इथे, ती कमी होईल. 3 3 चेंडू 86 धावा. चांगला स्ट्रोक आकिबच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण मुशर्रफचं. सुरेश साडी हा सुरेख गोलंदाजी. गोल्डन स्पॉटवरून चेंडूने उसळी घेतली, बाहेरच्या बाजूला निघाला चेंडू. निर्धाव चेंडू. 87 धावा. 7 षटकं झाली. 87 धावा. जबरदस्त धावा इथे करताना पाहायला मिळाले. आकिबने जबरदस्त फटकेबाजी केली इथे येऊन. चौकाराच्या माध्यमातून षटक घेऊन कोण येईल पाहायला मिळेल आपल्याला. ऑब्झर्व कडे वळते असं वाटते इथपर्यंत. टाकले त्यामुळे अबुजर गोलंदाजी करू शकणार नाही. त्यामुळे नवीन गोलंदाज हाताळावा लागेल. मुशर्रफकडे गेलेत कॅप्टन निखिल पारवी. शेवटचं षटक आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 10 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा, तिसऱ्या षटकात 9, चौथ्या षटकात 10 धावा आल्यात, 5व्या षटकात 9 धावा आल्या. 6वं षटक थोडंसं महागडं ठरलं, तब्बल 21 धावा आल्या. आणि आपण पाहिलं तर या 7व्या षटकात 10 धावा आल्या. पुन्हा वापसी केली भारतने. मुशर्रफ. पंचांना पाणी पाठवायचं आहे, खेळाडूंना सुद्धा पाणी पाठवायचं आहे, खेळाडूंना पाणी पाठवायचं आहे. आता आवाज क्लिअर आहे. चांगला
तर पुन्हा सामन्याला सुरुवात होईल. अंतिम षटक आहे. 87 धावा झाल्यात खदीजा 11च्या. चांगली फलंदाजी सूरज करकरेच्या सोबत मात्र फलंदाज थांबले नाही. फैसल संगमेश्वरी थोडा काळ टिकला प्रारंभिक जोडी. त्यानंतर एक फलंदाज एका पाठोपाठ येत राहिले, जात राहिले. शेवटचं षटक मुशर्रफ. आपकी बदनसे साठी हा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. स्लोवर वनच्या जाळ्यात फसवला केला. मुशर्रफ पहिल्या चेंडूवर यश दिला. जातोय आता अर्थात मुशर्रफ. सूर्य गोलंदाजी जोरदार अपील. लेग बिफोरचा पण बॅटला बॉल लागलाय. अपील मात्र मुशर्रफने केला लेग बिफोर साठी. किरीदाबा क्या होते. मुशर्रफ वाईट बॉल. चेंडू गेलाय. एकेरी धावांनी धावत संख्या होती 89 धावा. मुशर्रफ जबरदस्त हुशार गोलंदाज आहे. यंग टॅलेंट. पुढील सामना त्यांचा आहे. त्यांनी या एक मध्ये यायचं आहे. फुलटॉस चेंडू होता. मारल्यानंतर अपील केल्या पण दोन्ही पंच शांत आहेत. डगआउट मधून सुद्धा नो बॉलचा अपील आलाय. सूरज मात्र इथे बाद. सूरज करकरेच्या पारीचा होईल अंत. हे शेवटचं निर्णायक षटक खदीजा 11ला ठरते महाग थोडस. चौवेचाळीस धावसंख्येवर सूरज करकरे बाद होते. अर्थात हा षटकार केला असता तर अर्धशतक पूर्ण झालं असतं. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं असतं. मुशर्रफ. शेब साठी हा चांगला स्ट्रोक आहे. शेब परदेशीच्या बॅटमधून एक खणखणीत दिमागदार षटकार. 6 धावा. आणखीन एक मोठा फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल का. अबुजर आहे चेंडूच्या खाली. सुरेख झेल. अप्रतिम झेल. शेप परदेशी बाद. चांगला झेल टिपलाय.
तो लिमाज बोलते म्हणून. तुम्ही बोला. आता ते येतच नाही इथे स्पर्धेचा प्रॉब्लेम ठीक आहे तो लिमाज. या या हो हरीश सर या या मी करतोय इथे अलग करतोय या तुम्ही मी बोलतोय कोण नाही बोलतोय टॉस घ्यायचा आहे जिमात सर, आपल्याला सेकंड मॅचचा टॉस घ्यायचा आहे. कॅप्टन That Enterprises Studio Superstar, that Enterprises Studio Superstar versus AGN Sons Nargaon. झॅड एंटरप्राइजेस तुडील सुपरस्टार विपक्ष दुसरा संघ असेल. दुसरा मॅच एजी अँड सन्स नडगाव. तर टॉस साठी यायचं आहे दोन्ही कॅप्टननी प्लीज. मधल्या इनिंग मध्ये टॉस होणार आहे, अब लक्षात घ्या. मॅच सुरू होईल, आपण लवकर या टॉस साठी. मजर देशमुख सरांना विनंती आहे की ते टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. दोन्ही संघाचे 12th मॅन प्लीज कंपल्सरी आहे स्कोररच्या बाजूला, नाहीतर 2 धावांची पेनल्टी आहे. 12वा अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचा आहे स्कोररच्या इथे प्लीज. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर. मॅच सुरू व्हायच्या आधी कॅप्टन या विनंती असेल आपल्याला. चला कॅप्टन या लवकर टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. कॅप्टन पुढील मॅचचे दोन्ही कॅप्टन प्लीज. एजी अँड सन्स अँड झॅड एंटरप्राइजेस. पहिला चेंडू इथे पाहायला मिळेल. हो हो, पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळ्याला लावलाय रोहित गांभरेनी. निखिल पारवे भोपळाही पोडू शकला नाही. परफेक्ट यॉर्कर चेंडू फलात्रमध्ये झेल टिपलाय. निखिल पारवे डकवर बाद. डीजे रोहित गांभरे यांना या जमाने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अप्रतिम पहिलाच विकेट घेतलाय. जुल्फेकर अंथुले आणि संघमालक इरफान दुस्ते यांच्याकडून सुद्धा 100 रुपये येत आहेत रोहित गांभरेसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा मासा त्यांनी गळाला लावला. अर्थात निखिल पारवे इथे खेळणे गरजेचं होतं, कारण एक मोठं लक्ष होतं. तब्बल 97 धावांचं लक्ष. विजय मांडे 1 धावाने आपलं खातं उघडलंय. या षटकानंतर टॉस केला जाईल.
निर्धाव चेंडू अप्रतिम. नो बॉलचा इशारा आहे. बेसलाईनच्या वरचा चेंडू थर्ड डिव्हिजनला येतोय. हा चौकार. एकूण 5 धावा. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा रोहित. हा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूच्या खाली पोहोचलाय. अप्रतिम प्रयत्न. पहिले मी पोहोचणार नाही त्याला, नंतर त्याच्या लक्षात आलं की मी पोहोचलोय. आउटफील्ड थोडीशी खराब. खूप उशिरा सूरजने पाहिलं. जर सुरुवातीलाच पाहिलं असतं तर हा झेल झाला असता. पण सूरजला वाटला चेंडू ट्रॅव्हल होईल लवकर. खूप सहज पोहोचला होता. 2 धावा. कारण तिथे क्षेत्र थोडंसं त्याच्या पायाखाली आउटफीट खराब पाहायला मिळाली. स्लिप झाला तो. पण चांगला प्रयत्न केला सूरजने. 2 धावा इथे मिळतील. तर धावा होत्यात. पहिल्या षटकानंतर 9 धावा. माज ठाणगे. नईमसाठी हा चांगला स्ट्रोक. नईमचा पॉवर प्ले देखणं. विजय मांडेचा देखणा चौकार इथे पाहायला मिळते. मांडेचा जर विकेट घेतला माजने तर या जमाने यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानं माज ठाणगे. सुरेख गोलंदाजी यावेळेस बोटं फिरवली होती. विजय मांडेने ओळखलं होतं. चांगल्या चेंडूला त्यांनी सन्मान दिला. एकेरी धाव घेऊन नाश्त्याला येणं त्यांनी पसंत केलं. अर्थात खऱ्या अर्थाने पाहिलं क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा आहे. तसं पाहिलं तर आयुष्यातही तुमच्याकडे संयम, रागावर नियंत्रण खूप गरजेचं आहे. स्लेजिंग याचा क्रिकेटचा पार्ट समजला जातो. हुसकावणी दिली जाते तू समोरच्या खेळाडूला आणि मग तिथेच रागात काहीतरी चूक होती. तर तो संयम खूप गरजेचा आहे. नईम आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न फसतोय इथे. चेंडू चेहऱ्यावरून आदळतोय. माज जोरदार अपील करतोय. शेफ परदेशी अपील करतोय पण पंचांनी फेटाळून लावला अपील. माज पंचांकडून खात्री करून घेतोय की एक्झॅक्ट का निर्णय माझ्या विरोधात लागला. पंचांनी सांगितलं यस तुझा जो विचार आहे की हाईटचा पॉईंट इथे पाहायला जाईल कारण थोडी उंच होता हा चेंडू. उंच लागला त्यामुळे यष्टीच्या वरून गेला असता. माज नईमसाठी इथे फटका बसलाय. चेंडूच्या खाली. सूरज करकरे करणार नाही चूक. नईम माघारी परतेल.
झॅड एंटरप्राइजेस तुडील सुपरस्टार विपक्ष ए जे अँड सन्स च्या दरम्यान सामना होणार आहे. पुढील सामना तर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टननी पोहोचायचं. या षटकानंतर त्वरित टॉस केला जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट इथे अप्रतिम स्ट्रोक इथे विजय मांडेचा पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार येतोय. एक दणदणीत चौकार डीजे. धन्यवाद डीचे. हा चौकार येतोय. चौकार आणि धावत संख्या होते 18 धावा. हा मोठा फटका आहे विजयचा. अप्रतिम फलंदाजी. देखना स्ट्रोक सरळ साइड स्क्रीन वर जातोय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चोवीस धावा होत आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आजवर मात्र हल्ला चढवलाय खऱ्या अर्थाने विजय मांडेनी. एक अप्रतिम फलंदाज इथे पाहायला मिळते. कारण या खेळाडूला बाद केल्यानंतर 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं गोलंदाजाला. विजय मांडेला कोणी बाद करेल या जमाने यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मुशर्रफ नवीन फलंदाज गेलाय मैदानात 4थ्या क्रमांकाला. नईम बाद झाला. निखिल पारवे बाद झाला. रोहित गंभीर येतोय आता. काय अप्रतिम रोहित साठी आज दिवस राहिलाय. पहिल्याच चेंडूवर त्यांनी निखिल पारवे सारख्या फलंदाजाला बाद केलं. रोहित गंभीर अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. ॲज आयकॉन म्हणून श्रीवर्धन तालुक्यात या खेळाडूला खूप मागणी आहे. रोहित अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. मुशर्रफच्या बॅट मधून एकेरी धाव घ्यावी लागेल. केतन आहे तिथे. अप्रतिम फेक. यश क्षेप परदेशी. विकेटच्या माग आपल्याला पाहायला मिळेल. केतन भोसतेकर. रोहित इथं पाहायला मिळाला. रोहितचा दुसरी धाव घेण्याचा इथं प्रयत्न. पाहिली संधी आणि संधीचं सोनं केलंय. 2 धावा इथे घेतल्यात विजयने. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित कडून पाहायला मिळालं. स्वतःच फॉलो थ्रू मधून तो धावत गेलाय. 27 धावा. या षटकानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुढील सामना आपण पाहणार आहोत. झॅड एंटरप्राइजेस तुडील सुपरस्टार्स आणि एजी अँड सन्स मध्ये. हा खराब गोलंदाजी ती वाईड बॉल. खूपच खराब गोलंदाजी ते पाहायला मिळाली या चेंडूवर रोहित कडून. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. तब्बल विकेटच्या पण बाहेर गेला असता तो चेंडू. रोहित हा मोठा फटका आहे. विजय मांडे ब्रँडेड षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी. षटकार आल्याबरोबर विकेट साठी विजय मांडेच्या तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कुठल्याही गोलंदाजाला जियाद जमाने यांच्याकडून 500 रुपये मिळतील जर हा गडी बाद केला तर. खऱ्या अर्थाने सूरज शेब रोहित यांच्या चर्चा सुरू आहे. कारण त्यांना माहिती आहे विजय मांडे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत जडाम एंटरप्राइजेस या सामन्यात नक्की राहील. सुफियान जडाम संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. त्यांनाही माहिती आहे
विजय मांडे हा किती महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे इरफान दुस्ते यांची सुद्धा नजर आहे या खेळाडूवर. खदिजा 11 आणि विजय याच्या मध्ये कोण अडसर असेल तो आता आहे विजय मांडे. महाड नडगाव अर्थात विजय मांडे. बॉल द्यायचा आहे. येस ओके. जबरदस्त फलंदाजी ते विजय मांडेची पाहायला मिळते. अर्थात विजय मांडेची साथ दिली पाहिजे. कारण जसं सूरज करकरेच्या साथीला कोणी थांबलं नाही. आकिब धनसेने थोडा काळ साथ दिली. फैजल संगमेश्वरीने थोड्या वेळ त्याची साथ दिली. रोहित गमळे क्षेत्ररक्षक शॉटले गेला आकिबच्या रूपात. काय स्ट्रॅटेजी असेल. हा खराब क्षेत्ररक्षण. इथे नाबाद होण्याची संधी आहे. मुशर्रफ नो शेफ परदेशी कडून घडली चूक. शेफ परदेशी जे जमाने नाखुश आहेत त्यांच्या यष्टिरक्षणावर. हा चांगला फटका आहे मुशर्रफचा. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथपर्यंत पोहोचला नाही. केतन आणखीन एक खेळाडू होता तिथे. एक धाव इथे मिळते. 2 धावा इथे घेतल्या जातात मुशर्रफच्या माध्यमातून. 2 धावांनी धावत संख्या पोहोचते 37 धावा. रोहित मुशर्रफ साठी हा चांगली गोलंदाजी. आउट स्विंग पाहायला मिळाला. वेगाने फेकला होता चेंडू षटकाची सांगता करताना. चला टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये. या षटकानंतर लगेच टॉस होईल. मझरभाई देशमुख समाजसेवक. अरे वा माझ आणि दोन्ही कॅप्टन यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय.
झॅड एंटरप्राइजेस स्टुडिओ सुपरस्टार्स AG अँड सन्स. टॉस बॉक्समध्ये आपण धोनी कॅप्टन ओवेस मिराजकर, मजर देशमुख यांना विनंती आहे यायचं आहे टॉस साठी. तर ओवेस मिराजकर आणि युसुफ देशमुख यांच्या दरम्यान टॉस होते. हेडचा कॉल आहे. इट इज अ टेल. युसुफ यांनी नाणेफेकी जिंकले. युसुफ काय निर्णय असेल? 8 षटकांचा सामना. बॅट्समन बॅटिंग. बॅटिंग करणार आहेत. 8 षटकांचा सामना. कॅमेरा जायचे तिकडे. मॅच सुरू आहे. युसुफ किती धावा करणार पहिली फलंदाजी करताना 8 षटकांमध्ये? आमची आहे की 80 ते 90. 80 प्लस धावा करायच्या आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. ओवेसकडे मी येणार आहे. ओवेस, टॉस जिंकून तुझ्या चेहरा सांगते की तुला क्षेत्ररक्षणच घ्यायचं होतं. मेरे को बॉलिंग ही चाहिए थी टॉस जीत के, तो वो हार के भी वही मिली, तो अच्छी प्लस पॉइंट हम लोग के लिए. नक्कीच तुझ्याकडे ऑन पेपरला मी तुझा संघ पाहिला तर माझ्या ओळखीचे खेळाडू आहेत. अर्थात युसुफच्या टीम मधले जास्त ओळखीचे नाही, पण तुझ्याकडे एक चांगला स्ट्रॉंग पॉईंट मला ऑन पेपर तरी वाटते. पण आता परफॉर्मन्स कसा होईल याच्यावर तुझा निर्णय राहील. गोलंदाजसाठी तुझ्यासोबत कोण कोण असेल आणखीन? गोलंदाज के साथ सूरज पाशिलकर, ओमकार महाडिक, फिर दानियल है चैंपियन स्पोर्ट्स वाला, मैं हूँ बॉलर. बॉलिंग साइड अच्छी है, तो कम से कम रन में स्टॉप करने की कोशिश करेंगे. नक्कीच दोघांनाही शुभेच्छा या स्पर्धेनिमित्त, या चॅम्पियन्स लीगसाठी. युसुफ तुलाही खूप खूप शुभेच्छा. मजर देशमुख आपल्यासोबत जुडले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. वळूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच रंगतोय खदीजा 11 आणि झटम एंटरप्राइजेस. झॅड एंटरप्राइजेसचे ओनर साईम देशमुख यांनी सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. साईम देशमुख, झॅड एंटरप्राइजेसचे ओनर, आपण पोहोचायचं टॉस बॉक्स मध्ये. अर्थात विनंती असेल इथून पुढे कॅप्टनला टॉसच्या वेळेस आपले संघ मालक कॅप्टनच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असतील तर ही विनंती असेल आपल्याला प्रत्येक वेळेस, कारण कुणाचा संघ आहे हे खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून हे स्पॉन्सर आम्हाला दाखवण्याची संधी तुम्ही द्याल. चांगली गोलंदाजी केतन बोस्तेकर या खेळाडूंनी MTSPL म्हणजे माझ्या नजरा हेरल्या होत्या. अर्थात RR एंटरप्राइजेस मध्ये तो खेळत होता. मनसूर करबेलकर यांच्या संघामध्ये त्या केतनला मी होतं. अर्थात जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतली होती. एक चांगली स्पर्धा इथे जिमाद यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. संघ मालकांचा इथे सन्मान होईल. सैम सरांचा, झॅड एंटरप्राइजेसचे संघ मालक जिमाद या संगीत लीगचे प्रेसिडेंट आणि खास मित्र यांचा सन्मान इथे करतील. युट्यूबच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल यांना. स्पर्धेनिमित्त काय शुभेच्छा देतील सॅम सर? काय सांगाल सैम सर? काय वाटते तुम्हाला आयोजन नियोजन हिंदीमध्ये? जिमादने खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे आणि खूप मेहनत घेतली आहे. आणि त्यांच्याबरोबर तन्वीर देशमुख, कमाल सय्यद, अफजलभाई चांदले, आमिर देशमुख, रफिक पोरे या सर्वांनी आणि आझाद देशमुख खूप खूप म्हणजे चांगलं काम केलं आहे त्यांनी. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी अरेंज केलं आहे आणि आता चालू झालं आहे. होप सो की जिमाद हे शेवटपर्यंत असंच राहील आणि तू चांगलं काम करशील. नक्कीच त्यांनी शुभेच्छा दिल्या तर तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. वळूया आपण कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. चार षटकानंतर 49 धावा झाल्यात. विजय मांडेला या उत्कृष्ट रिव्हर्स शॉटला मजर देशमुख सरांकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज येते.
एस ए स्पोर्ट्सचे ओनर शेब अंतुले यांचं सुद्धा इथं आगमन झाले. तर शेब अंतुले यांना सुद्धा विनंती आहे अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हाल. एस ए स्पोर्ट्सचे ओनर शेब अंतुले यांचं सुद्धा समालोचन कक्षातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आमच्यासोबत जुडाल अशी अपेक्षा आहे. शेब बाय एक चांगला ब्रँड त्यांच्या माध्यमातून आपल्याला टेनिस विश्वाला पाहायला मिळतो. क्रिकेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचे बॅट त्याला खूप मागणी आहे टेनिस क्रिकेटमध्ये. एस ए या जमाने सन्मान करतील शेब अंतुले यांचा. तेजस गोलंदाजी करतोय. डावखुणा गोलंदाज आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात. तरी ते सन्मान होते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहाल. सिया जमाने हा सन्मान करतील. शेब अंतुले प्लीज आपण सन्मान स्वीकारायचा, कारण चेंडू थांबला तिकडे, कारण परत एकच कॅमेरामॅनला आपल्याला दोन्हीकडे वर्क करावं लागते. इथे मात्र मुशर्रफ बाद होईल. अप्रतिम झेल सूरज करकरीन डिप्लाय. माज खतीब यांचा सन्मान होईल. झेब देशमुख यांच्या शुभ हस्ते माज खतीब. ओसामा पेवेकर मुशर्रफ बाद झालाय. इथे सन्मान होतोय माज खतीब मॅन फ्रॉम पुरार. त्यांचाही संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेफ बाय तुमचे सहर्ष स्वागत या स्पर्धेनिमित्त. MMPTCL महाड माणगाव पोलादपूर तालुका चॅम्पियन्स लीग आपण पाहतोय. त्याचा पहिला सामना आपण अनुभवतोय. तेजस हा स्लोवर वन होता. मोठा फटका आहे इथे. चेंडू ट्रॅव्हल होते सीमा रे सपार. विजय मांडेच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. आणखीन एक आडव्या पट्ट्यात स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. चांगली फेक. तेजसला वापसी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल. एकेरी धावांनी धावत संख्या होती इथे 57 धावा. 57 धावा. तेजस हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला इथे. एकेरी धावी. डेड बॉल. वा चांगला फटका इथे. निर्णायक स्ट्रोक येतोय नवीन फलंदाजाकडून. चेंडू सीमा रेषापार. षटकार ओसामा पेवेकर.
65 धावा, 97 धावांचं लक्ष. 32 धावा पाहिजे 3 षटकांमध्ये. निखिल पारवे बाद झाला तरी या धावा चेस होताना इथे दिसत आहेत. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. उसामा पेवेकर आणि विजय मांडे जबरदस्त फलंदाज आहे ती. निखिल पारवे मैदानात दाखल होते. ड्रिंक्स ब्रेक्स च निमित्त आहे, पण तो आता सर्वच मार्गदर्शन करून माघारी परतणार आहे. या 3 षटकात कशा प्रकारची फलंदाजी करायची ॲज अ कॅप्टन म्हणून. निखिल मात्र मार्गदर्शन करताना पाहायला मिळेल ओसामा आणि विजय मांडेला. इथे खऱ्या अर्थाने गोलंदाजीत एक बदल पाहायला मिळते. सलमान येते गोलंदाजीसाठी. हा एक चांगला गोलंदाज आहे. व्हाईस स्टार सर्वांच्या स्पर्धेमध्ये 2 आयकॉन जिथे होते तिथे सलमानला पाहिलं आपण खेळताना. सूरज करकर ॲज अ कॅप्टन म्हणून मार्गदर्शन देताना सलमानला. किंवा विजय मांडे या खेळाडूला बाद करणे खूप गरजेचं राहील. आपल्याला फैजलकडे जियाद सुद्धा चर्चा करताना दिसेल आपल्याला. पांढऱ्यांच्या बाहेर कारण त्याचा संघ आहे मैदानात. झटाने मिनिटर पाहिजेच का खदीजा 11 हे सलमानचं षटक चित्र क्लिअर करून जाईल. इरफान दुस्ते संघ मालक खदीजा 11चे. सुफियान जडा मिनिटर पाहिजेचे मालक सलमान. पहिला चेंडू विजय साठी. हा मोठा फटका विजय मांडेच्या बॅट मधून. पुल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार. षटकार. हॅलो. 12 चेंडू 24 धावा. आता सामना रंगतोय. खऱ्या अर्थाने सलमानला 500 रुपयाचे कॅश मिळते या समान यांच्याकडून, कारण विजय मांडे यांचा विकेट घेतला आणि मास थानगे यांनी सुरेख झेल टिपला. त्याला सुद्धा 200 रुपयाचे कॅश प्राईज. अर्थात हा विकेट सलमानच्या गोलंदाजीच्या पुढे लिहिला जाईल, पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर मास थानगेचाच विकेट होता, कारण अप्रतिम झेल त्याने टिपला. काय झेल टिपला तिचे. जर तो व्हिडिओ कव्हर झाला असेल 24 लाईव्ह इव्हेंटला तर वारंवार पाहण्यासारखा झेल. अप्रतिम दर्जा. अर्थात रवींद्र जडेजा असं झेल टिपताना आपण पाहायला मिळतो. स्टीव्ह स्मिथ कितीतरी असे खेळाडू आहेत इंटरनॅशनल प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. केतन भोसतेकर परफेक्ट यॉर्कर यासाठी ओळखला जातो. केतन एक धाव पूर्ण केली. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं. 2 धावा इथे मिळतील तारिकला. धावसंख्या होते इथे 75 धावा. 97 धावांचं लक्ष आहे. 22 धावा 11 चेंडू. पहिलाच सामना MMPTCL चा थरार येऊन जाईल. आपल्याला रंगत आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा खरा अर्थाने इथे विजय होईल. हा प्रत्येक चेंडूवर इथे वेगळं चित्र. यावेळेस निर्धाव चेंडू. इब्राहिमला विश्वास बसत नाही आहे की पंचांनी वाईड का मिळाला नाही. केतन भोसतेकर निर्धाव चेंडू हाताळतोय. शेब परदेशी यष्टीला चिकटून
हा फटका बसलाय. शेव आहे चेंडूच्या खाली. तारीखच्या पारीचा अंत. जिया जमाने मात्र खुश. फलंदाज आहे जिया जमाने यांच्याकडून केतन भोसलेकरला सुद्धा येतात 200 रुपये. एजे अँड सन्स या संघाचे संघ मालक, टीम ओनर शेब देशमुख यांना विनंती आहे अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. केतन भोसलेकर मोहम्मद कैफ साठी हा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथेही आहे. आणखीन एक गडी बाद. केतननी या सामन्याचं चित्र बदलवून टाकले. केतन भोसलेकर अरे बॅट्समन नेम प्लीज. प्रीतम नवीन फलंदाज. हॅट्रिकचा चेंडू होता पण नो बॉल आहे. चेंडू सीमा पार. षटकार. षटकार येईल. यस, हा षटकार आणि धावा होतील 81 धावा. 16 धावा आणखीन पाहिजे आहेत. केतनचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चला मॅच सुरू करा. विनंती असेल पंचांना. 7 चेंडू आणि 16 धावा. 7-16. केतन भोसलेकर हा निर्णायक चेंडू. प्रीतम नॉस्टॅकला. इब्राहिम आहे स्ट्राईकला. ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता. इथे मात्र फलंदाज इब्राहिम बाद. 6 चेंडू 16 धावा. डीजी
फलंदाज अबुझर जातोय. 6 चेंडू 16 धावा. आठ विकेट. 2 विकेट पाहिजे आहेत फक्त कधीच्या 11ला या सामन्यात. झटामेंटर पॅजेसला पाहिजे आहेत फक्त 16 धावा. शेवटचे षटक हाताळायला कोण येते? सलमान, ज्यांनी या सामन्यात खऱ्या अर्थाने खदीजा 11ला वापस आणलंय. विजय मांडेचा विकेट त्यांनी घेतला होता. त्या षटकात तब्बल 3 विकेट घेतली त्यांनी. 2 विकेट घेतली होती आणि केतननी या षटकात 3 विकेट घेतली. सहा चेंडू 16 धावा विजयासाठी. सलमान, सन्मान्य शेफ देशमुख यांना विनंती आहे अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. एजी अँड सन्सचे ओनर सलमान. 6 चेंडू 16 धावा. हा सुरेख गोलंदाजी, जोरदार अपील. डाव्याच्या बाहेर चेंडू आहे, पंचांनी दाखवलंय. त्यामुळे एकेरी धाव इथे लेगबायच्या स्वरूपात येईल. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव, 1 धाव आणि धावसंख्या होती 83 धावा. अबुझर, पंधरा धावा पाहिजे आहेत. हा मोठा फटका अबुझरच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. हा सामना अजून संपलेला नाहीये कारण अबुझर अजून मैदानात आहे. सन्सचे ओनर शेब देशमुख यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रेसिडेंट जिमाद करतील. जिमाद जमाने. पोळ्या 4 चेंडू. जिमाद खतीब. हा 4 चेंडू 9 धावा पाहिजे होत्या. 1 धाव येते दुसरी धाव. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. तीन चेंडू 7 धावा. 1 षटकार. अबुझरच्या बॅटमधून येईल का? छटा एंटरप्राइजेस मात्र पाहतायत या धावा. क्षेत्ररक्षणात बदल आकिब धनसेला घेतलंय. हे समोर ही रणनीती काय आहे? ती सिंगल रोखण्याची रणनीती आहे. तीन चेंडू 7 धावा. सलमान, चांगली गोलंदाजी. इथेही 2 धावा धावतील का? क्षेत्ररक्षक येतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. चांगली फेक. फलंदाज मात्र इथे बाद होईल. प्रीतम बाद.
शेवटची जोडी मैदानात आहे. एक धाव इथं नोंद केली जाईल. 2 चेंडू 6 धावा. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ. फलंदाजीसाठी जातोय भारत महाले. AG सन्सचे ओनर शेफ देशमुख यांचं सुद्धा आगमन झालंय. त्याचं सुद्धा समालोचन कक्षातून मनपूर्वक स्वागत. सलमानला काय करायचंय? 2 चेंडू निर्धाव नाही तर या चेंडूवर विकेट. सामना खदीजा 11च्या माध्यमात सिराज देशमुख यांच्या हस्ते इथे सन्मान. सलमान 2 चेंडू 6 धावा. अबू सर का सलमान? खदीजा 11 का जटाम एंटरप्राइजेस? हा मोठा फटका येतोय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. ते मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट वन अँड ऑनली विजय मांडे. 43 धावांची फलंदाजी विजय मांडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि फिनिशिंग टच दिला अबुझरनी. अप्रथम फलंदाजी. सामना संपवला 2 षटकारांनी अबुझरनी. RR एंटरप्राइजेस स्पॉन्सर बाय मनसूर करबिलकर यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच इथे पाहायला मिळेल. वेल प्लेड विजय मांडे सर. अप्रतिम फलंदाजी. एकतर्फी हा सामना आणला होता. अर्थात विजय मांडे बाद झाल्यानंतर संधी होती खदीजा 11ला. अफजल चांदले यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला.